या सप्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 178 वर्षाची ही परंपरा चालली आणि ज्या भूमीने सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज आणि हिंदू रक्षक रामगिरीजी महाराज असे साधू संत महाराष्ट्राला दिले, अशा या भूमीत सप्ताह होतोय. आणि बाजाठाण या ठिकाणी सद्गुरू रामगिरीजी महाराज यांचं 14 वर्ष वास्तव्य राहिलेलं आहे. त्यामुळं ज्या भूमीतून एक हिंदुस्थानला हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्मरक्षक अशी महंत मिळाले, त्या भूमीची माती कपाळाला लावण्यासाठी या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त येणार आहे. आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे हा सप्ताह अतिशय छोट्या छोट्या 7 गावांनी घेतला आहे. गावं जरी छोटे असले परंतु साधू संतांच्या विचाराने त्या गावाचे मन खूप मोठे आहे. आजचं नियोजन पाहिलं तर 100% आत्ताच पाटलांनी सांगितल्याप्रमाणे ग्रेनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद मागचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघणार आहे. कारण की आज रामगिरीजी महाराज हे महाराष्ट्रापुरते नाही तर एक इंटरनॅशनल साधू झालेले आहे. जो पंचाळाचा सप्ताह झाला त्यानंतर गुगलवर त्या 8 दिवसामध्ये आतापर्यंत साधू संतांचं कुठल्या नाव जर सर्च झालं असेल तर रामगिरी महाराज कोण आहे ही एक पूर्ण हिंदुस्थानला उत्सुकता आहे. अशा रामगिरीजी महाराज ज्या ठिकाणून उदय झाला त्या ठिकाणची माती कपाळाला लावण्यासाठी 100% लोक या ठिकाणी जास्त येतील.